दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। नाशिकच्या पंचवटी शिवारातील आडगाव येथे नवीन वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आडगाव येथील अतुल दादा मते युवा मंच व आडगाव शिवजयंती उत्सव समितीतर्फे नवीन वर्षात आडगाव महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले। दिनांक 1 जानेवारी पासून तर 7 जानेवारी पर्यंत हा महोत्सव होणार असून आडगाव येथील मेडिकल फाट्याच्या बाजूला असलेल्या मैदानावर या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। काल या कार्यक्रमाचे उद्घाटन मोठ्या थाटात पार पडले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व युवा मंचचे सदस्य तसेच पदाधिकारी यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। या आडगाव महोत्सवामध्ये सलग 7 दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। यात कबड्डी, कुस्ती, गीत गायन, बॉडी बिल्डिंग, सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा अशा बऱ्याच कार्यक्रमांचे आयोजन असल्याचे तसेच त्या 7 दिवसांपैकी पहिल्या दिवशी कबड्डी या खेळाच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे मत अतुल दादा मते युवा मंचचे संस्थापक तथा आडगाव शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अतुल दादा मते यांनी व्यक्त केले। आडगाव महोत्सवाचं मोठ्या दिमाखात आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे। आपल्या आडगाव महोत्सवाच्या मुख्य प्रमुख अतिथी कविताताई राऊत यांनी आज उपस्थिती लावली। त्याच्यानंतर आमचे सातपूरकर सर असतील, त्याच्यानंतर क्रीडाशी रिलेटेड सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांनी या ठिकाणी योग्य असं मार्गदर्शन करून या आमच्या महोत्सवास शुभेच्छा दिल्या। आज इथं सर्व जमा झालेले पंचक्रोशीतील सर्व नागरिक या सर्वांचं मी आमच्या युवा मंचाच्या वतीने आभार मानतो आणि सर्वांना विनंती करतो की कायमस्वरूपी आपण सर्वांनी याच पद्धतीने हा सहकार्य करावं आणि वर्षानुवर्षे हा महोत्सव आपण अधिक पद्धतीने किंवा अनेक पटीने वाढवत जाऊ, याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो। या आडगाव महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केलं। अतुल दादा मते युवा मंच आडगाव महोत्सव आजपासून सुरू झालेला आहे आणि मी सगळ्यात पहिले अतुल दादा आणि त्यांच्या सहकार्यांचे आभार मानेल की खेळाडूंसाठी त्यांनी एवढं मोठं इंटरनॅशनल लेवलचं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं। अशा अनेक कवितासारखे खेळाडू आहेत पण त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नसल्यामुळे आपलं भारत हे मेडल टॅलीच्या मागे राहतं। जर असेच दादांच्या माध्यमातून प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळाला तर नक्की आपल्या भारताची मेडल टॅली येत्या एशियन गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, ऑलिम्पिकची मेडल टॅली वाढेल असा मला पूर्ण विश्वास आहे। दादांना मी रिक्वेस्ट करेल की हे काम जे तुमचं आहे ते असंच सुरू राहू द्या आणि पुढच्या वर्षी परत असाच महोत्सव घ्यावा आणि आमच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म तयार करून द्यावा असं मी दादांकडे आज मागणी करते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचे पुनः एकदा आभार मानते की खरंच हे जे काम केलेलं आहे बाकी
महोत्सव बरेच होतात, पण खेळाडूंकडे कुठेतरी दुर्लक्ष होतं. तर हे दादांच्या लक्षात आलं असेल तर दादांचं हे कामाला मी खूप खूप शुभेच्छा देते आणि येत्या काळातसुद्धा दादांनी असंच काम करत राहावं असं आणि नवीन वर्षाच्या त्यांना खूप शुभेच्छा देते आणि त्यांच्या सर्व परिवाराला शुभेच्छा देते की तुमचं आरोग्य उत्तम दायी जावं आणि पुढच्या वर्षी ह्या महोत्सवाची आम्ही सगळे खेळाडू वाट बघू. धन्यवाद. यावेळी माजी नगरसेविका शीतल माळदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केलं. महोत्सव या महोत्सवानिमित्त या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व संत महंत ज्यांच्या हस्ते आत्ताच या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं अशा आपल्या कविताताई राऊत, या प्रभागाचे नगरसेवक, सर्वच मान्यवर, समोर उपस्थित असे सर्व खेळाडू. खरं तर गेल्या 2 वर्षापासून आपण बघतोय अतुलदादा युवा मंचच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी असे कार्यक्रम या ठिकाणी घेतले जात आहेत. या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना या ठिकाणी हक्काचं असं व्यासपीठ भेटणार आहे. तर मी सर्व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आव्हान करते की या महोत्सवाला नक्की भेट द्या आणि जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवा. तसेच अतुलदादांचं मी खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करते. खूप छान असा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला आहे. माझ्या माळदे कुटुंबाकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा देते. प्रभाग क्रमांक 2च्या वतीने शुभेच्छा देते आणि या ठिकाणी सर्व उपस्थित नागरिकांना मी नवीन वर्षाच्या सुद्धा खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. तसेच आजकालच्या तरुण पिढीला खेळात रुची निर्माण व्हावी यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन जगदीश गोडसे यांनी केले. श्रेष्ठ साधू महंत, सर्व मानभाव, समोर उपस्थित असलेले सर्व क्रीडाप्रेमी मंडळाचे सर्व पदाधिकारी, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने पुढील 6 दिवस या ठिकाणी या महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आपण भाऊनी केलेलं आहे. युवा पिढीला खेळाची आवड लागावी, आपल्या गावातील सर्व तरुणांना त्या ठिकाणी या क्षेत्रामध्ये गोडी असावी या हेतून अतुल भाऊ कायम या ठिकाणी असे कार्यक्रम घेत असतात. विशेष करून आपण बघतोय की आज या मोबाईलच्या युगामध्ये त्या ठिकाणी मुलांनी जे तरुण पिढी आहे ती ग्राउंडवर येण्यापासून आता वंचित राहते किंवा तयार होत नाही आणि त्यांची पावलं या ठिकाणी ओढली पाहिजे, आले पाहिजे या हेतून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तसं आडगाव म्हटलं की सुरुवातीपासूनच कबड्डी आणि आडगाव याचं समीकरण त्या ठिकाणी जोडलेलं आहे. अनेक नामवंत खेळाडू या आडगावने त्या ठिकाणी दिलेले आहे. अनेक वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व कबड्डीच्या माध्यमातून आडगावने केलेलं आहे. तर निश्चितच असे चांगल्या स्पर्धा घेऊन युवांना प्रोत्साहन देण्याचं काम जे अतुल भाऊंनी केलेलं आहे त्याला मी माझ्या इंडियन सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाच्या वतीनं, व्यक्तिशः आमच्या गोडसे कुटुंबाच्या वतीनं त्या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच चांगलं कार्य त्या ठिकाणी करत राहावं अशीच त्यांना सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. तसेच यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा प्रमुख कोंडाजी मामा आव्हाड यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केलं. या महोत्सवाचं उद्घाटन या ठिकाणी नुकतंच पार पडलं. या उद्घाटन प्रसंगी आपल्या महाराष्ट्राची नव्हे देशाची शान कविताताई राऊत, त्याचप्रमाणे आमचे मित्र महेश साहेब ज्यांच्या प्रेरणेनं हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय. ते अतुलदादा मते व्यासपीठावर बरेच मान्यवर हे नाव घेण्यासारखे, सर्व व्यासपीठावर मान्यवर आणि संपूर्ण जिल्ह्यातून आलेले माझे सर्व क्रीडाप्रेमी बंधू भगिनी आणि सर्व वेगवेगळ्या क्रीडा क्षेत्रात काम करणारे सर्व खेळाडू मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आजचं युग हे डिजिटल युग आहे. या युगामध्ये लहान मुलं आपण बघतोय सर्व तरुण पिढी ही टीव्हीच्या समोर बसलेली दिसते किंवा त्यापेक्षाही जास्त प्रत्येकाच्या हातामध्ये आता मोबाईल आलेला आहे. त्याच्यामुळं क्रीडा क्षेत्राकडं बऱ्याच नवीन पिढीचं फार दुर्लक्ष झालंय आणि अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारचे क्रीडा सामने घेणं, क्रीडा महोत्सव घेणं ही काळाची गरज आहे. ती गरज ओळखून आमचे मित्र अतुलदादा मते
यांनी या ठिकाणी या उद्घाटनाप्रसंगी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. गणेश खराट, दक्ष न्यूज, आडगाव, नाशिक.